वेलकम टू तेजल्स न्यूट्री बाईट्स. संडे स्पेशल ब्रंचमध्ये आज आपण बघतोय सोयाबीन बिर्याणी. सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी आधी राईस शिजवून घेते आहे. एका कुकरमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून तूप गरम झालं की त्यात काही खडे मसाले घालायचे आहेत. यात मी 2 हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, चक्रीफूल, 1 तमालपत्र घालून 1 मिनिटभर परतून घेते. त्यानंतर यात 2 वाटी भिजवलेले बासमती तांदूळ ॲड करते. हे तांदूळ साधारण 1 तासभर आधी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले होते. यात 2 वाटी तांदूळासाठी 3 वाटी पाणी घालून हे झाकण न लावता 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. त्यानंतर आता 10 मिनिटं झाली आहेत. तांदूळ 60% शिजत आला आहे. आता झाकण लावून जस्ट 1 शिट्टी करून घ्यायची आहे. वाफ थंड झाली की कुकर उघडून बघूयात. भात शिजला आहे. हा भात एका चाळणीत आपल्याला काढून घ्यायचा आहे. चाळणीत याला थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून याचा एक एक दाणा मोकळा होईल. बिर्याणीसाठी लहान साईजची अर्धी वाटी सोयाबीन इथं मी गरम पाण्यात 10 मिनिटं भिजत घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यातलं पाणी स्क्वीज करून ते काढून घ्यायचं आहे. एका फ्राईंग पॅनमध्ये 3 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून थोडं तेल घालून गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आता आपला भात शिजून तयार आहे आणि कांदाही परतला गेलेला आहे. तर आता एका कुकरमध्ये, मी इथं कुकर वापरते आहे, कढई वापरली तरी पण चालेल. तर इथं 2 टेबलस्पून साजूक तूप घालून ते तूप गरम झालं की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून 1 बारीक चिरलेला कांदा आणि काही खडे मसाले घालायचे आहे. इथे मी खडे मसाले जे आपण आधी भात शिजवताना यूज केले होते, सेमच खडे मसाले मी इथं यूज करते आहे. त्यानंतर हे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. कांदा ब्राऊन रंगावर परतून झाला. तुम्ही बघू शकता इथं कांदा छान ब्राऊन रंगावर परतलेला आहे आपण. आता कांदा परतून झाला की त्यात चवीप्रमाणे हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धणे पावडर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स झाले की त्यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत. मी इथं टोमॅटो, गाजर, त्यानंतर फ्लॉवर, बटाटा आणि वटाणा घालते. या भाज्या देखील प्रॉपर मिक्स करून 1 पाव कप पाणी घालून झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला. भाज्या शिजल्या म्हणजे 5 मिनटं झाली, पूर्ण नाही शिजू द्यायच्या. 5 मिनटानंतर झाकण काढूयात आपण. आता या भाज्यांमध्ये मी इथे 1 वाटी दही घालते आहे. सोबतच भिजवलेले सोयाबीन आणि 1 चमचाभर बिर्याणी मसाला घालून हे सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथेच आपल्याला मीठही यामध्ये ॲड करायचं. मी मीठ सांगायला विसरले, पण मीठही यात ॲड केलं होतं. आणि हे प्रॉपर आपल्याला मिक्स करून 10 ते 12 मिनिट झाकण लावून शिजू द्यायचं आहे. आपल्या भाज्या 10 मिनिटानंतर शिजून तयार आहे. भातही थंड झालेला आहे. आता एका कढईमध्ये बिर्याणी बनवायला घेऊया. सो मी आधी गॅसवर एक जाडसर बेसचा तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की त्यात एक पसरट अशी कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे मी तूप घालते आहे, साजूक तूप. तूप गरम झालं की त्यात आपण जे शिजवलेल्या भाज्यांचं मिक्सचर तयार केलं होतं त्याची एक लेयर आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे. आता त्याच्यावर आपला जो भात आहे हा एकदम मोकळा मोकळा शिजलेला भात आहे. सो हा भाताचीही आपल्याला एक पातळ अशी लेयर याच्यावर स्प्रेड करून घ्यायची आहे. भाताची लेयर टाकली की आपण जो कांदा भाजून घेतला होता तो थोडासा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा 1 चमचाभर साजूक तूप आपल्यावर यावर घालायचं आहे.
अशा पद्धतीने ही लेयर्स आपण घातले. अशाच पद्धतीने 1 बाय 1 आपल्याला पुन्हा लेयर्स घालून घ्यायचे आहे. भाज्या, त्यानंतर राईस, कांदा, कोथिंबीर आणि साजूक तूप. अशा पद्धतीने जेवढ्या लेयर्स आपल्या बनतील तेवढ्या तयार करून घ्यायच्या आणि झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर याला वाफ येऊ द्यायची आहे, की जेणेकरून हे सगळ्या मसाल्यांचा अरोमा, या सगळ्या गोष्टी त्यात एकजीव होतील आणि त्याचा अरोमा आपल्याला येईल, एक टेस्ट एन्हान्स होईल याची. सो एक 10 ते 15 मिनिट याची वाफ येऊ द्यायची आहे. आता एक छान वाफ याला आलेली आहे. झाकण उघडून बघूयात. तुम्ही बघू शकतात याला एक छान वाफ आलेली आहे. ही एक सुंदर टेक्स्चरची बिर्याणी बनवून आपली रेडी आहे. सो सर्व करूया. घरच्या घरी एक रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन बिर्याणी बनवून तयार आहे. सर्व करूया. सोबत तुम्हाला कोशिंबीर, रायता, दही जे काही हवं असेल त्याच्यासोबत. सो एन्जॉय युअर संडे. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.